आपण कैरीच्या पन्ह्यासाठी एक असं कॉन्सन्ट्रेट तयार करतोय जे तुम्ही फ्रीजमध्ये 2 महिने ठेवलं तर आरामात टिकतं आणि कधीही यापासून तुम्ही अगदी 1 मिनिटात पन्हं तयार करू शकता। तर इथे मी 2 कैऱ्या म्हणजे 350 ग्रॅम कैरी घेऊन त्याचं साल काढून फोडी करून घेतले आहेत। पाणी घालून आता 5 ते 6 मिनिट या शिजवून घेऊया। दुसऱ्या भांड्यात मी पाव किलो साखर आणि 1 वाटी पाणी घातलंय। आता या कैरीच्या फोडी थंड झाल्या की एका मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत। पुदिना, जिरे पावडर, काळं मीठ, साधं मीठ, वेलची पूड आणि काळे मिरी पूड घातली आहे। थोडंसं आलं घालून आता मिक्सरमधून याला वाटून घ्यायचं आहे। इकडे आपली साखर पण विरघळलेली आहे तर त्यामध्ये हे मिश्रण घालूया आणि 1 तारेपेक्षा आपल्याला थोडासा कमी पाक करायचा आहे। तर आता हे झालेलं आहे। थंड झालं की गाळून एका बाटलीत भरून ठेवायचं। पाहिजे तेव्हा तुम्ही यापासून पन्हं तयार करू शकता।